लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला दमदार असे ट्विस्ट बघायला मिळणार आहेत. अनामिकाच्या प्रेमासाठी तरसलेला सोहम आता व्यसनाधीन होऊन गेलेला आहे. म्हणजेच दारूच्या नशेत दिवस रात्र राहून राहून त्याला काही उमजेनासं होतं, पण घरामध्ये हे कोणालाच माहीत नसतं. एकदा निलेश सोबत असताना तो प्रचंड दारू पितो. आता निलेश हे सगळं जाणून बुजून करत असतो, कारण अनामिकासोबत हातमिळवणी केलेली असते त्याने. त्याचबरोबर अनामिका त्याच्या या कामाचे त्याला पैसे सुद्धा देत असते. तेव्हा तो सोहमला बिघडवण्याची कोणतीच गय करत नाही किंवा कोणतीच कसर सोडत नाही. तो त्याला व्यसनाधीन करून टाकतो आणि सोहमही अनामिकाच्या प्रेमापोटी अनामिकाला चूज केलंय, अनामिकासोबत संसार करायचा आहे या अट्टहासामध्ये प्रचंड दारूचं व्यसन करून घेतो. नसते एकीकडे आता सोहमला खूप पश्चातापही व्हायला लागलेला असतो, कारण त्याचं काजलवर कॉलेजमध्ये असताना प्रचंड प्रेम होतं. पण काही केल्या त्याला असं वाटलं की काजलचं त्याच्यावर नसेल म्हणून ते दोघं एकत्र येऊ शकत नाही. त्याला अगदी लास्ट मोमेंटला कळतं की काजलचं सुद्धा त्याच्यावर प्रेम असतं. त्या दिवशी तो आणि निलेश दोघंही प्यायलेले असतात, पण निलेशने स्वतःला सांभाळावं इतके. पण सोहम मात्र पूर्णतः मद्यधुंद अवस्थेत असतो आणि घरामध्ये पिलेल्या अवस्थेत येतो. एकीकडे अनामिकाच्या हे सगळं मनासारखं झालेलं असतं, तेव्हा अनामिका तमाशे बघू लागते. पिलेल्या अवस्थेत आले आबांना त्याचं हे वागणं काही पटत नाही. एकीकडे राहुल, रोहिणी, नैना हे सुद्धा जरासे अवाकत झालेले असतात. नैना म्हणते की मम्मी हे काय बघायला मिळतंय हो. त्यावर रोहिणी तिला म्हणते की आपलं काय जातंय, एंटरटेनमेंट भेटणार आहे आता आपल्याला बघायला. यावर राहुल म्हणतो की कोणीही काहीच बोलू नका, फक्त तमाशे बघा, खूप दिवसांनंतरून असं काहीतरी बघायला मिळणार आहे. तेव्हा ते तिघही मुकाट्याने हा सगळा तमाशा बघत असतात. आबा सोहमला या गोष्टीचा जाब विचारतात. त्याला म्हणतात की अरे आजपर्यंत घरामध्ये हे असलं कोणीही केलेलं नाहीये, हे असले तमाशे, हा असा फाफट पसारा कोणीच घातलेला नाहीये, काय कारण आहे तुझ्या अशा वागण्याच्या मागचं. यावर कला, अद्वैत सुद्धा हे सगळं बघत असतात. अद्वैत सुद्धा आता सोहमला ओरडून ओरडून जाब विचारू लागतो. अद्वैताची प्रतिष्ठा धुळीला मिळवायची. यावर सोहम काहीच बोलत नसतो, फक्त सगळ्यांचं ऐकत असतो. एकीकडे आता सरोज सुद्धा सोहमला खूप बोलत असते आणि मजा घेत असते. ती म्हणते सॉरी तू काय केलेलं आहेस हे तुला कळतंय का. अनामिकाच्या ओव्हर ऍक्टिंग वरून कलाला जरासा अनामिकावर डाऊट येतो आणि ती म्हणते की अरे हे सगळं काय केलेलं आहेस तू. म्हणजेच अनामिका सोहमला आता जाब विचारू लागते. सगळ्यांसमोर ती दिखावा करू लागते. सोहम म्हणतो की कुठे काय. यावर अनामिका सुद्धा घरात सगळ्यांसमोर तिची बाजू दिसावी म्हणून म्हणते की अरे तू काय करतोयस, तुला कळतंय का, या घराची आबरू, या घराची प्रतिष्ठेचा जरा तरी विचार कर. अरे तुझ्यामुळे सगळे आता माझ्याशी सुद्धा नीट वागणार नाही. तुला कळतंय का, सगळ्यांच्या नजरेतून आता तू उतरून जाणार आहेस. तुझ्यामुळे आता घरामध्ये सगळे माझ्याकडेही त्याच दृष्टिकोनातून बघतील. तुला काय कमी पडत होतं की तुला या सगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागला. तुला कळतंय का तू केवढं मोठं टोकाचं पाऊल उचललंयस. मला ना आता पश्चाताप व्हायला लागलाय की मी तुझ्याशी लग्नामध्ये बघायला मला मिळणारच नाहीये, पण हे काय करतोयस तू. अनामिका आता सगळ्यांसमोर मुद्दामून हा ड्रामा करू लागते. यावर आबा म्हणतात की अगदी बरोबर बोलते अनामिका. काय सोहम, अशी कोणती मजबुरी होती तुझी की तू ह्या मार्गांचा अवलंब करायला लागलायस. अरे आपलं घराणं काय, आपली आबरू काय, आपली प्रतिष्ठा काय याचा तर विचार करावा. उद्या उठून चार चौघात या गोष्टी पसरल्या तर काय राहणार आहे आपलं. यावर अद्वैत सुद्धा सोहमला ह्याच सगळ्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. सोहम मात्र आता सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतरून झिडकारून सगळ्यांना उत्तर देतो की हे सगळं तुम्हा सगळ्यांमुळेच झालेलं आहे. तुम्हा लोकांमुळे आज माझी ही अवस्था झालेली आहे. या घरामध्ये कोणी मला किंमत तरी देतं का, किंवा काही करायचं असेल तर साधं माझं ओपिनियन तरी मॅटर करतं का तुम्हा लोकांना. अरे तुम्ही सगळ्या लोकांनीच मला एकटं पाडलेलं आहे. यावर आता सोहम आबांकडे जातो. आबांना म्हणतो की काय आबा, प्रत्येक गोष्ट विचारताना तुम्हाला अद्वैत दादाला विचारणं महत्वाचं वाटतं, वेळ प्रसंगी त्या राहुलला विचारणं सुद्धा महत्वाचं वाटतं. माझं ओपिनियन घेतलंय का कधी. लहान समजून घरातल्या शोपीस सारखं ठेवता हो तुम्ही मला. यावर आबा मात्र निशब्द होऊन जातात.
एकीकडे सोहम अद्वैतला सुद्धा सेम प्रश्न विचारतो, काय दादा, तू कधी ग्राह्य धरतोस का मला? कधी मोजता का तुम्ही लोक मला? एकटं सुद्धा तुम्ही लोकांनीच पाडायचं आणि नंतरून म्हणायचं की दारू पिऊन तमाशे करतोय. यावर आता सोहम अनामिकाकडे येतो आणि काय ग अनामिका, तू म्हणतेस तुला लाज वाटते, तुला लाज वाटते तर तू बिंदासपणे या घराच्या बाहेर पड, निघून जा माझ्या आयुष्यातून. सारखं सारखं तुला प्रत्येक गोष्टीचा राग येत असतो. तुझ्या मागे मागे मी तुझ्या विनवण्या करत काय यायचं आणि तू प्रत्येक वेळी मला झिडकारत असते. घरात सगळ्यांना हे सांगतेस की माझं वागणं चुकतंय, तुझं वागणं चुकतंय, हे कोणाला माहित नाहीये घरामध्ये, ते सांगितलंस का तू? असं म्हणत सोहम अनामिकावर प्रचंड चिडतो आणि अनामिका मात्र घाबरून जाते. आता अनामिकाला वाटतं की आपलं पितळ उघडं पडणार आहे. सगळ्यांना हा आपल्या वागणुकीबद्दल सांगतोय. यावर अनामिका खोटं बोलत म्हणते की मी कधी तुझ्याशी चुकीचं वागले, मी उलट तुला कायम समजून घेते, तूच माझ्यावर चिडचिड करत असतो. यावर सोहम म्हणतो की अनामिका, खोटं बोलू नकोस. अगं, नवीन नवीन लग्न झालंय आपलं, नवीन नवीन लग्न झालेले कपल्स किती खुश राहतात. ऑब्व्हियसली कला आणि अद्वैत दादाचं लय सुद्धा सुरुवातीचे दिवस त्यांचे कठीण गेले, पण आता बघ ना, आता ते किती व्यवस्थित राहतात. ते जवळ जरी नसले तरी त्यांच्या प्रेमाचा सुगंध अख्ख्या घरामध्ये दरवळत असतो. आपल्यात तर तसं काहीच नव्हतं ना, आपल्यात म्युच्युअल अंडरस्टँडिंग होती. मी तुझा सगळा पास्ट ऍक्सेप्ट केला होता, तरी सुद्धा आता तू अशी वागतेस. म्हणून मी विवश झालो हे सगळं करण्यासाठी, कारण मला या विचारांपासून, या सगळ्या गोष्टींपासून सुटका हवी आहे. यावर सरोज मात्र आता अनामिकाला प्रश्न विचारते, अनामिका, हा चुकीचं बोलतच नाहीये, कारण आम्ही सगळे त्याला ओळखतो, यामध्ये कुठेतरी तुझी चूक असू शकते. यावर सोहम म्हणतो की हिला जर घराच्या बाहेर पडायचं असेल किंवा हिला जर हे नातं तोडायचं असेल तर बिंदास तोडून टाकू देत, कारण मला आता कुठेतरी पश्चाताप होतोय ह्या मुलीसोबत लग्न केल्याचा. माझ्या आयुष्यातलं सगळं सुखच हरपून घेतलं येणे. प्रत्येक गोष्टीत हिला हिचं मत विचारत ही फार शेफारून गेलेली आहे. तेव्हा अनामिका, तुला जर जायचं असेल तर तू बिंदास जाऊ शकते. माझ्या घरच्यांच्या नजरेतून मी आज पडेल, उद्या पडेल, पण उद्या उठून त्यांना माझा स्वभाव माहितीये की मी कसा आहे, ते मला ऍक्सेप्ट करणारच आहे, कारण त्यांना माझी खरी बाजू अजून माहित नाहीये, म्हणून ते मी माझ्यावर चिडतील आता. पण ज्या दिवशी त्यांना कळेल की मी काय काय सहन करत होतो, त्या दिवशी नक्कीच ते माझी बाजू सावरतील. मला तू निघ. यावर अनामिकाला सिच्युएशन हँडल कशी करायची ते कळत नाही आणि मध्यधुंद अवस्थेत माणसं खरं बोलतात. त्याचप्रमाणे सोहम सुद्धा आता सगळ्यांसमोर खरं बोलून टाकतो. मला खूप पश्चाताप होतोय की काजलचा विषय मी सोडून दिला. काजलवर माझं मनापासून प्रेम होतं आणि आता मला एक एक गोष्ट रिअलाइज होते की त्या मुलीला मी माझ्या आयुष्यात माझा लाईफ पार्टनर म्हणून निवडलो असतो तर मी खूप सुखात राहिलो असतो. की ती चुकत असेल किंवा ती चुकीची असेल, अल्लड आहे थोडीशी, पण तुझ्या इतकी बालिश आणि बेंडोक नक्कीच ती नाही आहे अनामिका. तेव्हा तुला निघून जायचं असेल तर निघून जा. मला आता जाणीव होते की माझं प्रेम काजलवरच होतं आणि काजलवरच राहणार आहे. मी आयुष्यात एकटा राहिलो तर चालेल, पण मला आता स्वतःहून तुझ्यासोबत राहायचं नाहीये, तेव्हा तू हे घर सोडून जाऊ शकतेस. यावर कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघू लागतात. आबा म्हणतात की अरे सोहम, ठीक आहे, नाते असे लगेच तोडल्याने तुटत नसतात, नात्यांना संधीची गरज असते. यावर अनामिका म्हणते की आबा, अहो मी तेच तर म्हणते. यावर सरोज म्हणते निर्णय घेऊ नको. यावर सोहम म्हणतो की अगं रागात मी त्यावेळेस सुद्धा निर्णय घेतले होते, पण चुकलेच ना. नाही, माझं ठरलंय, मी आता काजलला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि आता मला आता अनामिका सोबत राहायचं नाहीये. मला या नात्याला कुठलीही संधी द्यायची नाहीये. माझं प्रेम काजलवर आहे हे मला कळून चुकलेलं आहे, तेव्हा ती माझ्या आयुष्यात येवो अथवा ना येवो. कला म्हणते की शांत हो, तुला आता कळत नाहीये तू काय बोलतोयस ते. यावर सोहम आता कलाकडे रडू लागतो आणि तिला म्हणतो की कला वहिनी, एकदा काजलकडे माझी बाजू मांडशील का गं? मला तिला सॉरी म्हणायचंय. ठीक आहे, तिला माझ्या आयुष्यात यायला प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे, पण मला आता माझ्या चुकांची जाणीव होते आणि मला तिला मनापासून सॉरी म्हणायचंय. यावर कला म्हणते की आता ऐक, तू सध्या झोपून घे, आपण सकाळी या विषयावर बोलू, ठीक आहे. सोहमला अद्वैत आणि कला त्याच्या रूममध्ये नेऊन सोडतात आणि अनामिकाला आबाजाब विचारू लागतात की काय अनामिका, तुला त्याने सगळ्या पद्धतीने ऍक्सेप्ट केलेलं होतं, तेव्हा तुझं असं वागणं चुकतं असं वाटत नाही का तुला? यावर अनामिका म्हणते, अहो आबा, मी काहीच नाही केलंय. अनामिका आणि कसा बसा पळ काढते. तर मित्रांनो, हा होता आजच्या ट्विस्ट एपिसोडचा पार्ट 1. पार्ट 2 साठी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एपिसोड कसा. धन्यवाद.
धन्यवाद. धन्यवाद.